नमस्कार. आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जे काही म्हाडाच्या लॉटरीमध्ये असणाऱ्या स्कीम बघत आहोत, तर त्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की पाण्याच्या एरियामध्ये कोणत्या-कोणत्या स्कीम अवेलेबल आहेत, त्यांच्या डिटेल्स आपण बघितल्या होत्या. तर त्याचबरोबर आज आपण PCMCचा जो काही मेन प्राईम लोकेशन आहे वाकड, त्या वाकडच्या एरियामध्ये म्हाडाने कोणत्या-कोणत्या स्कीम अवेलेबल केलेल्या आहेत, त्यांचे आपण डिटेल्स आज बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काही तुमचे मित्रपरिवार असतील किंवा फॅमिली मेंबर असतील जे म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांनाही म्हाडाच्या स्कीम ॲप्लिकेशन करताना ह्या जे काही बेसिक डिटेल्स आपण बघतोय त्यांचा नक्की फायदा होईल. चला तर मग आपण बघूया की वाकडच्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या स्कीम अवेलेबल आहेत आणि वाकड जो काही एरिया आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल्स माहिती जाणून घेऊ. की वाकड जो काही आहे प्राईम एरिया आहे, जे की हिंजवडीचं जे काही IT पार्क आहे, जे मोठा हिंजवडीचा IT पार्क आहे, त्याची कनेक्टिव्हिटी सगळ्यात स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी जी काय आहे वाकडला आहे. त्यामुळे म्हणजे काय रेंटलसाठी किंवा रेसिडेन्शियलसाठी हा वाकडचा एरिया जो आहे तो सध्या प्राईम आहे पुण्यातला. तर त्याबरोबर जे मुंबई एक्सप्रेसवे आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी आहे, आणि जे काही इन फ्युचर आपण जर बघितलं तर हिंजवडी ते शिवाजीनगर जी मेट्रो लाईन आहे तीही या एरियामधूनच प्रपोज आहे. तर त्यामुळे इन फ्युचरच्या दृष्टीने ही जो काही एरिया आहे तो एकदम प्राईम आहे. त्यानंतर इंटरनल जे काही पुणे PMPLचं जे काही BRTs आहेत त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. बाकीचे जे काही आजूबाजूचे एरिया आहेत, बाणेर झालं, बालेवाडी हाय स्ट्रीट झालं किंवा औंध किंवा पिंपरी सौदागर, हे जे काही कनेक्टिंग एरिया आहेत ते सुद्धा प्राईम लोकेशनच आहेत. त्याबरोबर पुणे युनिव्हर्सिटीचा जो काही एरिया आहे तोही जवळपासच आहे, पुणे युनिव्हर्सिटी. ओके. आणि बाकी जर बघितलं तर चांगले स्कूल्स आहेत, अक्षरा, विजडम वर्ल्ड किंवा ऑर्चिडचे वगैरे ब्रांचेस आहे जवळपास त्या एरियाच्या. जर बघितलं तर ज्युपिटर हॉस्पिटल आहे, लाईफलाईन आहे, नाही का. त्यामुळे जे काय आहे वाकड हे लोकेशन प्राईमवर आहे आणि इन फ्युचर पण ग्रोथ आहे. त्या जे काही हिंजवडीचं IT पार्क आहे ते ग्रो होते. त्याचबरोबर ह्या एरियालाही तितकंच डिमांड येते. त्या बाजूला जर बघितलं तर बालेवाडीचा जो काही हाय स्ट्रीटचा एरिया आहे किंवा बाणेरचं जे काही एक्सटेन्शन होते, त्यामुळे हा जो काही आजूबाजूचा एरिया आहे वाकडचा कनेक्टिंग, तो जसा डेव्हलप होतोय वाकडही त्याच रेशोने डेव्हलप होते. त्यामुळे जे काय आहे वाकड सध्या प्राईम लोकेशन आहे. चला तर मग आपण बघूया की कोणत्या स्कीम ज्या काय आहे वाकडच्या एरियामध्ये अवेलेबल आहेत. तर बघितलं तर 820 कासा इम्पेरिया, 840 रॉयलेस, 841 कमलराज, एथेन्स B&C. त्याच्यानंतर MJ ओपेरा आहे 914 नंबरचा, टॉप टावर्स आहे 916 नंबर, 917 नंबर आहे एस्विन आर्को सेंट्रो फेज 2. त्यानंतर आहे 921 द कॅमिलिया फेज 1 आणि 922 कुबेर अँटोनिया एविंग वाकड. म्हणजे याच्यात काही 2 BHK आहेत, काही 1 BHK आहेत. हे जवळपास 8 लोकेशन आहेत जे की बाणेरच्या एरियामध्ये आहेत. आपण जर बघितलं तर टोटल 8 जे काय आहे ते लोकेशन आहेत. आपण ह्या डिटेल्स बघतोय की त्यांच्या जे काही प्लॅन्स आहेत किंवा एरिया आहेत किंवा त्यांचं जे काही पोझिशन किंवा कम्प्लिशन आहे, लिटिगेशन आहे की नाही, तर इन डिटेल आपण प्रेझेंटेशनमध्ये बघूया की किंवा ह्याचं तर जे काही महारेराचे कंप्लायन्सेस त्याने फॉलो केले नसतील किंवा काही पेंडिंग असतील ड्यूज किंवा काही व्हायलेशन असतील गव्हर्नमेंट अथॉरिटीजचे किंवा कन्झ्युमर कंप्लेंट असतील किंवा काही कोर्ट ऑर्डर असतील, तर लिटिगेशन तर नाही आहे. तर अशा प्रकारचे काही
आणि जर प्लॅन बघितला तर हा त्याचा प्लॅन आहे. हे एंट्रन्स आहे, लिव्हिंग रूम, सीट आउटचा एक एरिया आहे जो की बाल्कनी टाईपच आहे. ओके. त्यानंतर किचन आहे. किचनला ड्राय बाल्कनी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बाथरूम, वॉशरूम सेपरेट आहे. बेडरूम आहे. बेडरूमला पण छोटासा एक एरिया दाखवलेला आहे एल शेपमध्ये, कॅब म्हणून होतं. ओके. तर हे झाले ह्या प्रोजेक्टचे डिटेल्स. ह्यामध्ये फक्त एकच जो काही पॉईंट आहे महारेरावर, हे जे डिस्क्लेमर येते तोच, जो की आपल्याला जर इन डिटेल माहिती हवी असेल तर आपण माझ्याकडून डिटेल्स माहिती घेऊ शकता की ह्या प्रोजेक्टसाठी असं डिस्क्लेमर येते तर. ओके. त्यानंतर जो काही सेकंड प्रोजेक्ट आपण बघतोय, मलराज रॉयल येसवाला आपण प्रोजेक्ट बघतोय. स्कीम कोड 840, लोकेशन माकड. हा जे काय 2 BHKचे फ्लॅट आहेत त्याची रेंज जर बघितली तर 24 ते 25 लाखाच्या रेंजमध्ये आहेत. याचा कार्पेट एरिया फ्लॅट्स आणि ह्यांची प्राइस जी काय आहे 20,53,500 आहे. याचा कार्पेट एरिया 41.26 स्क्वेअर मीटर आहे. टोटल फ्लॅट जर म्हटलं तर एकच फ्लॅट अवेलेबल आहे जो की ST कॅटेगरीसाठी आहे अवेलेबल. तर जे काही कोणी ST कॅटेगरीमधून असतील तर ते ह्या स्कीम कोडसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. याचं पोझिशन जर बघितलं तर 30/6/2027 आहे. महारेरावर कुठल्या प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. बाल्कनीची इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे. आपण महारेरावर डिटेल चेक करत होतो. प्लॅन आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल दिसला नाही व्यवस्थित, तर त्यामुळे त्याचं डिटेल जे काय आहे त्या अवेलेबल नाही आहेत. आपण इन डिटेल जर बघायचं असेल तर आपण ॲक्च्युअल लोकेशनला जाऊन बघावं लागेल त्या ठिकाणी. ओके. तर त्यानंतर पुढची जी काही स्कीम आहे ती आहे MJ ओपेरा. स्कीम कोड क्रमांक 914. 2 BHK फ्लॅट्स आहेत. प्राइस 25 ते 26 लाखाच्या रेंजमध्ये आहे. 46.61 ते 49.20 म्हणजे कार्पेट एरिया सुद्धा व्यवस्थित आहे. 12 फ्लॅट्स अवेलेबल आहे आणि याचं पोझिशन जे काय आहे तर 31/10/2025 म्हणजे हा कम्प्लिशन जर बघितलं, कम्प्लिशन डेट, तर हा रेडी बाल्कनी अवेलेबल आहे आणि कॉमन बिल्डिंगमध्ये जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आपण जर या ठिकाणी बरेचसे जे काय स्क्रीनशॉट अवेलेबल केले, त्या ठिकाणी आपण जर एरियामधून जर डिटेल्स बघितल्या, त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी भाड्यासाठी फर्स्ट फ्लोअरला आणि थर्ड फ्लोअरला जे काय आहे अवेलेबल आहेत फ्लॅट्स. ओके. ह्याच्यात आपण जर बघितलं, हा जो काय आहे हा बिल्डिंगचा पार्ट आहे. आता इथे जर बघितलं आपण FSI स्टेटमेंटमध्ये, ए आणि बिल्डिंग बी मध्ये भाड्यासाठी अवेलेबल आहेत. ए मध्ये 204.20चा एरिया आहे आणि बी मध्ये 1071.84चा एरिया आहे अवेलेबल. आणि त्याचा हा प्लॅन आहे. ह्या जर काही फर्स्ट ए बिल्डिंगमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये हा एंट्रन्स साईडवर आहे, लिव्हिंग रूम आहे, किचन, टॉयलेट, बेडरूम आणि ही सेकंड बेडरूम. ओके. तर ह्यामध्ये जर बघितलं तर हा जो काय आहे ए बिल्डिंगमधला जो फ्लॅट आहे त्याला बाल्कनी अवेलेबल नाही. ओके. पण हे जे काही फ्लॅट्स आहेत ते कॉमन बिल्डिंगमध्ये आहे. ओके. आणि हा जो बघितलं तर हा बिल्डिंग बीचा प्लॅन एक फ्लॅट आहे आणि फर्स्ट, सेकंड, थर्डला प्रत्येकी 4 फ्लॅट अवेलेबल आहेत. फोर्थला जे काय आहे माडाचं नाही आहे फ्लॅट्स अवेलेबल. ओके. तर हे जे दिसते ह्यामध्ये माडाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आणि हा जो काही प्लॅन आहे हा जर आपण बघितला तर ह्याचं कॉमन पॅसेजमधून एंट्रन्स आहे, लिव्हिंग रूम, ह्या प्लॅनमध्ये बाल्कनी अवेलेबल आहे, बेडरूम, ही सेकंड बेड
जवळपास आहेत कम्प्लिशनला प्रोजेक्टच्या. लिटिगेशन नाही आहे कुठल्याच प्रकारचे, बाल्कनी आहे अवेलेबल आणि जी काय आहे कॉमन बिल्डिंग आहे. आपण कॉमन बिल्डिंग का म्हणतोय तर जर आपण बघितलं ह्या ठिकाणी इन्क्लुझिंग हाऊसिंगचे जे काही फ्लॅट्स आहेत त्या ठिकाणी एरिया अवेलेबल दिसतो आपल्याला त्यांच्या कॉमन बिल्डिंगमध्ये. ई आणि E2 जी विंग आहे ते रेसिडेन्शियल प्लस इन्क्लुझिंग हाऊसिंग आहे आणि त्या ठिकाणीच जर बघितलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ या ठिकाणी जे काय आहे म्हाडाचे फ्लॅट अवेलेबल आहेत, 2 BHK फ्लॅट आहेत. ओके, तर कॉमन बिल्डिंग आहे त्यामुळे आपल्याला बेनिफिट भेटतं की आपण कॉमन ज्या काही अम्युनिटीज असतील बिल्डरनी जे प्रायव्हेट त्याच्या प्रोजेक्टसाठी केलेले आहे त्यांचा आपल्याला ॲक्सेस अवेलेबल होऊन जातो. आणि त्यानंतर जर बघितलं प्लॅनमध्ये तर एंट्री लॉबी आहे ही वाली. ओके, इथून लिव्हिंग हॉल, त्याच्यानंतर ओपन बाल्कनी आहे, हा कॉमन पॅसेज आहे, या बाजूला किचनला इन्क्लोज बाल्कनी अवेलेबल आहे. तर हे जे आहे कॉमन टॉयलेट, एक बेडरूम आहे, त्यानंतर मास्टर बेडरूम जी आहे तिला टॉयलेट आहे आणि ओपन बाल्कनी सुद्धा आहे. तर प्लॅन खूप छान आहे. त्याचं एकच पॉईंट आहे की जे पोझिशन जे काय आहे किंवा कम्प्लिशन जे आहे ते थोडंसं लेट आहे. ओके, बाकी किंमत किंवा त्याचा एरिया आणि कॉमन बिल्डिंग आहे, लिटिगेशन कुठल्या प्रकारचं नाही, बाल्कनी अवेलेबल आहे, तर चांगला प्लॅन आहे. ओके, नक्की आपण विचार करू शकता. अजून आपण काही डिटेल्स बघून ह्या प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. ओके, आता त्यानंतरचं स्कीम बघतोय की द कॅमेलिया फेज 1, स्कीम कोड 921, 1 BHK फ्लॅट आहेत, 20-21 लाखाच्या रेंजमध्ये त्यांची प्राईस आहे. कार्पेट एरिया 42 ते 44 स्क्वेअर मीटरच्या रेंजमध्ये आहे, तर चांगला एरिया आहे. कार्पेट एरिया सुद्धा, टोटल फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहेत, 34 फ्लॅट अवेलेबल आहेत. कम्प्लिशन जे आहे ते 20/6/2026 म्हणजे जवळपास अजून 8 महिने जे काय आहे कम्प्लिशनला आहेत. लिटिगेशन नाही आहे कुठल्या प्रकारचं. बाल्कनी अवेलेबल आहे. बाल्कनीच्या मध्ये जर आपण बघितलं तर 4 आउट ऑफ 1 फ्लॅटला बाल्कनी अवेलेबल आहेत. म्हणजे पण ते डिटेल बघूया ह्या बाजूला की आणि कॉमन बिल्डिंग आहे, जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते कॉमन बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत. तर ह्याच्यात एकाच फ्लोअरला 4 जे काही फ्लॅट्स आहेत ते म्हाडासाठी आहेत. ओके, तर ही जी आहे ही त्याची प्रायव्हेट जे काय आहे विंग त्याचे फ्लॅट्स आहेत आणि ही जे काय आहे हे म्हाडासाठीचे फ्लॅट आहेत. आपण जर या ठिकाणी बघितलं तर फर्स्ट फ्लोअरला 9 प्रायव्हेट फ्लॅट आहेत आणि जे काही 4 जे काही फ्लॅट्स आहेत ती म्हाडासाठी आहे. म्हणजे कॉमनच बिल्डिंग आहे, जे काय आहे कॉमन बिल्डिंगमध्येच सेम फ्लोअरला काही म्हाडाचे काही प्रायव्हेट फ्लॅट आहेत. म्हणजे कॉमन बिल्डिंगचे आपल्याला जे काही अम्युनिटीज असतील तर ते बेनिफिट होतं. त्या ठिकाणी 4 फ्लॅटमध्ये जर बघितलं तर एक जो काही फ्लॅट आहे आउट ऑफ आपण 4 म्हटलं की एका फ्लोअरला 4 फ्लॅट आहे, त्याच्यातला एक जो फ्लॅट आहे त्याला बाल्कनी आहे. हा जर बघितला आपण हा वाला फ्लॅट, तर ह्याला जे काय आहे लिव्हिंग रूम या ठिकाणी एंट्रन्स आहे, हे लिव्हिंग रूम, किचन कॉमन, प्रत्येक फ्लोअरला जे 4 फ्लॅट अवेलेबल आहे त्याच्यातलं एकाला बाल्कनी अवेलेबल आहे. बाकीचे जे काही फ्लॅट्स आहेत त्यांचं स्ट्रक्चरही थोडंसं वेगळं आहे आणि त्यांना जर बघितलं हे एंट्रन्स, किचनला युटिलिटी आहे बट जे लिव्हिंग रूम आहे त्याला बाल्कनी अवेलेबल नाही. ओके, बाथरूम आणि टॉयलेट जर बघितलं दोन्ही ठिकाणी सेपरेट आहे. ओके, बेडरूम दिलेले आहे, तर बाल्कनी फक्त एका फ्लॅटला अवेलेबल आहे प्रत्येक फ्लोअरला जे काही आहेत. आणि बाकीचं तर फ्लोअर जे काही आहे फ्लॅटचा प्लॅन तो चांगला आहे आणि कॉमन बिल्डिंग आहे, पोझिशन नियरली आहे, कुठल्या प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. तर हा सुद्धा प्रोजेक्ट छान आहे वाकडमधला. ओके, तर आपण जो बघतोय कुबेर अँटोनी हा शेवटचा प्रोजेक्ट बघतोय याच्यामधला वाकडमधला, तर 2 BHK फ्लॅट आहेत, 25 ते 26 लाखापर्यंत रेंज आहे. एरिया सुद्धा 50 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे 2 BHKच्या. टोटल 15 जे काय आहे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर ह्याचं पोझिशन जे काय आहे ते 24/4/2027 आहे, म्हणजे अजून जवळपास 1.5 वर्ष आहे या पोझिशनसाठी. लिटिगेशन नाही आहे कुठल्याही प्रकारचं. बाल्कनी अवेलेबल आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर बाल्कनी अवेलेबल आहे, लिव्हिंग रूमला अटॅच बाल्कनी आहे. एक 2 BHKचा फ्लॅट जो आहे स्टडी रूम म्हणून मेन्शन केलेला आहे, बेडरूम आहे, बेडरूमला टॉयलेट आहे. ओके, कॉमनचं एक टॉयलेट आणि किचनला सुद्धा एक ड्राय बाल्कनी अवेलेबल आहे. ओके, हा प्लॅन सुद्धा चांगला आहे. जी काही रिमार्कमध्ये आपण जर बघितलं तर आपण मेन्शन केले कमर्शियल प्लस म्हाडा ही वेगळी बिल्डिंग आहे जी की कमर्शियल आहेत. हा जो मेजर हायवे आपण बघितला तर एक्सप्रेसवे जातो मुंबईचा. बाकीची कनेक्टिव्हिटी आहे, औंध रावेत VRT आहे किंवा हिंजवडीला जाणारे जे काही रोड आहे ते IT पार्क ह्या बाजूला जर बघितलं हिंजवडीचं जे काही IT पार्क आहे त्या IT पार्कला जाणारा रोड जो आहे हिंजवडी रोड, तो ह्या ज्या काही स्कीम आहेत त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्यामधूनच हा जो काही आहे तो रोड जातो. तर लोकेशन अतिशय चांगलं आहे वाकडमधल्या. बऱ्यापैकी स्कीम जर बघितल्या तर त्या ज्या काही स्कीम आहेत
त्या कॉमन बिल्डिंगमध्ये आहेत. लिटिगेशन, कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन एकाही बिल्डिंगला आपण जे काही स्कीम बघितल्या त्या ठिकाणी लिटिगेशन नाही आहे. बाल्कनीसुद्धा बऱ्याचशा फ्लॅटला अवेलेबल आहेत. तर एकंदरीतच जे काही वाकडचे जे काही स्कीम कोड आहेत ते चांगले आहेत. ओके, तर वाकडचा आपण जर करंट किंवा लास्ट 5 इयरचा जर रेशो बघितला तर त्याचं जे काही ॲव्हरेज रेट आहे 9,100, म्हणजे एक प्राईम लोकेशन असल्यामुळे त्याचा जो काही स्क्वेअर फूटचा रेट जो सुद्धा आहे तो प्रायव्हेटचा जर बघितलं तर 9,000च्या आसपास आहे. त्याचं ग्रोथ पण बघितलं तर लास्ट 5 इयरमध्ये जवळपास 42.2% त्याचं ग्रोथ आहे, जे आपण 99 एकर्सला जर बघितले प्रॉपर्टी रेट्स वाकडच्या एरियामधले. तर त्या मानाने जे काही म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत तर ते अतिशय चांगले किंवा रिजनेबल अफोर्डेबल आपण म्हणू शकतो. तर एकच जो काही प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला महारेराला आपण बँक अकाउंट फ्रीज फ्रोझन म्हणून मेन्शन केलं आहे. बाकी जवळपास सगळेच प्रोजेक्टला लिटिगेशन नाही आहे कुठल्याच प्रकारचं. बाल्कनी जर बघितली तर जवळपास सगळ्याच जे काही फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्यांना बाल्कनी अवेलेबल आहेत. एक जर मेन्शन केलं की काही ठिकाणी सगळ्या फ्लॅटला नाही आहे, पण काही फ्लॅट्सला तरी अवेलेबल आहे. ओके, या ठिकाणी बघितलं तर 2 विंग आहेत, पण एकाच विंगचे जे काही फ्लॅट्स आहेत त्यांना अवेलेबल आहेत. कॉमन बिल्डिंग आहेत मोस्टली 4 जर बघितली आउट ऑफ 8 तर 4 बिल्डिंग ह्या कॉमन बिल्डिंग आहेत. एक जी काही कमर्शियल प्लस म्हाडा आहेत आणि बाकी 2 जे काही सेपरेट बिल्डिंग आहेत असे जे प्लॅननुसार तरी दिसते. ओके, कम्प्लिशन आहेत नियरली काही ऑलरेडी रेडी कम्प्लिशनला आहेत. म्हणजे आता जर रिसेंटली बघितलं तर 2025मध्ये 2 प्रोजेक्ट आहेत आणि एक जो प्रोजेक्ट आहे हा वाला एसविन अर्बो सेंटरवाला हा थोडासा लेट आहे. ओके, बाकी एरिया वगैरे किंवा कॉमन ॲम्युनिटीजचा ॲक्सेस कॉमन बिल्डिंग असल्यामुळे ह्या प्रोजेक्टला तरी असणार आहे. ओके, या ठिकाणी सुद्धा काही कॉमन ॲम्युनिटीज असतील तर नक्की आपण अप्लाय करा. वाकडच्या ज्या काही स्कीम आपल्याला सुटेबल वाटतात आपण अजूनही ॲनालिसिस करा. आपण जे काय ओव्हरव्ह्यू किंवा बेसिक ॲनालिसिस केलेलं आहे इन डिटेल आपल्याला जर ॲनालिसिस करायचं असेल तर आपण जर आपल्याला वाटत असेल की एखाद्या स्कीम कोडबद्दल आपल्याला डिटेल अजून ॲनालिसिस करायचे तर प्लीज कमेंटमध्ये ते मेन्शन करा. आपण ट्राय करू की त्या जे काही स्कीम कोड आहे त्याच्यावर आपण इन डिटेल ॲनालिसिस करूया. ओके, तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की व्हिडिओ आवडले असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे काही तुमचे फॅमिली मेंबर असतील किंवा फ्रेंड असतील जे म्हाडासाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्की ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.